बावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या बावधनची यात्रा जवळ येत चालली, तशा खरेदी वाढत चालल्यात। प्रत्येक खरेदी आपण दाखवत आहे। तर नमस्कार। बैल कुठला आणला, काय आणला, कसा आणला ते आम्हाला सांगा। शिव बैल पुशेगावमधून सागरगिरी म्हणून आहेत व्यापारी, त्यांच्यापासून आपण घेतला। आमचे मित्र शिवराज जांजोरने, किरण जांजोरने आणि बाळासाहेब कदम चेअरमन ते पाहायला गेले होते। त्यानंतर त्यांनी बघितला, मला फोटो पाठवला। मला पाठवल्यानंतर ते म्हणले बैल हे एक चांगला तुला घ्यायचा आहे, तर आहे बैल तो आपला, बघ तुला पसंत पडतोय का। मी फोटो बघितला, त्यानंतर म्हणलं मला पसंत आहे। त्यानंतर त्यांनी खरेदी केली आणि डायरेक्ट घेऊनच आले ते आपण। तर आता ह्याच्या अगोदर आपण कुठं बाजारावर गेलता, ती पुशेगावच्या बाजारावर गेलो होतो आपण। होय, आणि दुसरीकडे कुठं कर्नाटकात दुसरीकडे नाही, आपण जास्त काय एवढं जास्त फिरलो नाही। पण ते फिरत होते, ते मला आपलं सांगायचे, आपलं आहे बैल चांगला, बघ तुला पसंत पडतोय का। मला जास्त काय एवढं काही नाही, जो बैल पसंत पडला त्यामुळे आपण हे घेतलं। आता ह्या बैल पसंत पडला, बैलाच पसंत करताना काय बघितलं की बैल तो घ्यायचा म्हणून करावं? शरीराने चांगला आहे, मोठा आहे, बर, पायाला ह्याला त्याला चांगला आहे, शिंगात चांगला आहे, आणि आपल्या दुसऱ्या बैलाला एक जोड बसतो म्हणून तो घेतलेला आपण। बरं, आता बैलाचं संगोपन करत असताना तुम्ही आता काय जॉब करता बाबा, त्या संदर्भात जरा आम्हाला माहिती। मी आता गृहरक्षक दलात आहे बर जॉबला, आणि ते बघत बघत शेती पण चालू आहे। बर, आणि मग इकडे वेळ कसा देता तुम्ही, कधी येता, काय नियोजन? कामावरून सुट्टी झाली की आपल्या इकडे यायचं बैलाला। पहिल्यापासून तुम्हाला नादच आपल्याला पहिला प्रत्येक बावधन करायला नाद आहे, पण काय अडचणींमुळं वेळ भेटत नाही काय जणांना, तरी बैल आणतात, सांभाळतात, चांगलं त्यांचं संगोपन करतात। बरं, आता शेतीत कधी झोपला आणल्यानंतर काय केलं? आणल्यानंतर 2 दिवसाने बैलगाडीला आणि शेतीत झोपला, व्यवस्थित चालतो वगैरे सगळं व्यवस्थित। आणि आता बैल तुमचा खुटा कुठं असतो किंवा येताना झोपतात जाताना, त्याबद्दल जराशी माहिती सांगा। आपला जाता येतानाच असतो गाडा, मसोबापाशी आपला खुटा असतो। दरवर्षी तिथं झोपतो, तिथं नंबर येतो आपला। तर आता आपल्याकडे पहिला बैल होता, त्या संदर्भात बैल आतापर्यंत किती झाली, त्यातला एखादा बैल तुमचा बाबा? पहिला राजा म्हणून होता। बर, तो बैल आपण गावातनच घेतला होता। होय, हा, लोहार टेलर म्हणून आहेत, त्यांच्यापासून घेतला होता आपण। त्यानं पण एक 4 वर्ष चांगल्या पद्धतीने दुरी ओढलेली आहे आपल्यापाशी। पूर्वीच आपल्याला नंबर दुरीत व्हायला भेटला होता। आता ह्याला पण त्यासाठी चालू आहे आपली तयारी। बरं, आता ह्याला खुराक कसं काय 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 नियोजन असतं? खुराकाला आपण मका भरड, गव्हाचं पीठ आणि फलटणी पेंड वगैरे देतो आपण। आता नवीन बैल आणल्यानंतर नवीन जाऊन खात नाही, त्याचं नियोजन कसं केलं? 2-4 दिवस नाही, खातच नव्हता हे 2-3 दिवस वगैरे, नवीन जागेमुळे, आणि आता लागलाय वगैरे खायला वगैरे। आता त्याला ट्रेनिंग कधी चालू बघा? ट्रेनिंग आता नव्याची पौर्णिमा झाली की त्याला चालूच करायचं। आता नव्याची पूर्ण इथे आता ह्या पुढल्या महिन्यात, ह्याच महिन्यात काय नियोजन असतं? काय नाही, आपण गावात लाकूड वगैरे झुकलं जातं, किंवा बाबळ वगैरे तोडल्यानंतर बऱ्यापैकी गावातली बैल जातात आपल्या, कळक तोडतात पहिल्यांदा। त्यानंतर रथासाठी लागणारे लाकडं, बाबळ असेल किंवा काय असेल कणासाठी वगैरे, तिथनं चालू होतं। आता इथनं पुढं मायपूर्ण बसणं किती वेळा बैल झोपली जाते किंवा ट्रेनिंग कामाला झोपली तरी चालते? कामाला झोपली तरी चालतात। आम्ही आता शक्यतो करून जास्त करून कामाला झोपलो जातो। भर वगैरे म्हणा, किंवा रानातलं मोकळं रान असलं तर फनायचं वगैरे असं केलं जातं। आणि मग ट्रेनिंग कधी असतं बगाडाचं बाबा? ट्रेनिंग बाबा हे 10-12 दिवस ट्रेनिंग दिलं जातं त्यांना बगाडाच्या आधी एक 10 दिवस असले की आम्ही लाकडं संध्याकाळचं झुकतो, लाकूड वगैरे, लाकडाचं वंडक असतं त्याला बैल झोपायची, आणि त्यांना आपलं सराव द्यायचा रोज। नवीन बैल असतात त्यांना काय एवढं माहिती नसतं, जुना बैल असेल त्याला आपलं माहिती असते, दरवर्षी खेळायला असतो तो गाड्यात। आता हे कुठल्या बैलावर तुम्ही शिकवणार काय? गेल्या वर्षीचा कुठला बैल खेळला आहे? एक आपण गेल्या वर्षी एक घेतला होता, दत्तू शिंदे आमच्यातलेच आहेत, त्यांच्यापासून एक घेतला होता, तो आहे बैल, त्याच्याबरोबर त्याला घालायचा। आता त्यांचे मित्र आहेत, त्यांना मार्गदर्शन वारंवार करणारे, तर आमचे मित्र आहेत, आम्हाला बी चुकलीचा सल्ला देणारे आमचे मित्र, ते 4 शब्द बोलतील। तुमचं नाव सांगा पहिला आम्हाला? शिवराज जांजोरने। सल्ला कशा पद्धतीने त्यांना द्यायचा बैल घेताना, काय ती जरा आम्हाला मार्गदर्शन करा। तसं बघितलं तर आमच्याकडं वडलोपार्जित बैलांचं संगोपन केलं जातं। आमच्या आजोबा पंजोबांच्या काळापासून आमच्याही घरी बैल आहेत। तर आमचे मित्र सूरज शिंदे, त्यांना बैल घ्यायचाच होता, आणि आम्ही सागरगिरी गोसावी यांच्याकडे गेलो होतो बैल बघायला। त्यावेळी त्यांच्याकडं हा बैल आम्हाला आवडला, बैल सूरजसाठी योग्य वाटला, सूरजच्या घरच्या बैलाला शोभेल असा आणि एक शिक्का जोड बसतोय असा बैल मिळाला।
त्यामुळे मग आम्ही सूरजशी बोललो की काय नाही सूरज, असा असा बैल आहे, घेताय का? त्यांना आवडला, त्यांनी तो बैल घेतला. बरं आता बैल ह्याच्या अगोदर किती बघितली किंवा किती दाखवली त्यांना तुम्ही? सूरजसाठी तशी आम्ही 5-6 बैल दाखवली. बरं, मग 5-6 कशात बैल जुळलं नाही दाखवली. ते काय कसं काय? काही बैलांचं व्यवहारात नाही जुळलं. म्हणजे आजच्या घडीला जर बघितलं तर बावधन सारख्या ठिकाणी बैल जातोय म्हटलं की मार्केटच्या पेक्षा डबल रेटनच शेतकरी असू द्या किंवा व्यापारी असू द्या बैलांच्या किमती सांगतायत. त्यामुळं सूरजच्या काही ठिकाणी दरात बैलांचं जुळत नव्हतं, काही ठिकाणी बैल पसंत असायचा पण त्याचा साठ करायचं होतं, दुसरा बैल त्याचा घरचा देऊन आणायचा होता, त्यामुळं ते जुळायचं नाही. त्यामुळे व्यवहाराच्या बाजूने नाही जुळलं तर मग आम्ही आपलं माघारी यायचो. बरं आता बैल पारख करताना आपल्याला कशी बैल लागते ती जरा आम्हाला तसं बघितलं तर बगाडाचं वैशिष्ट्यच असं आहे की बगाडासाठी जो चुकला जाणारा बैल आहे तो ताकदीचा बैल लागतो किंवा बैलाला मूळचा करंट पाहिजे. म्हणजे बैल फक्त ह्याच्यानुसार बैल फक्त शरीरानं मोठा असून उपयोगाचं नाही, तर बैलाला मूळ करंट पाहिजे. तर तसं बघितलं तर बैलाची जात चांगली पाहिजे, पायाला बैल चांगला पाहिजे, बैलाला करंट चांगला पाहिजे, तो बैल बगाडात काम बऱ्यापैकी चांगलं करतो. आता ती झालं बगाडाचा विषय. आता बगाडाचं बैलाचं संगोपन महत्वाचं आहे. बैल जरी मोठा आणला तरी त्याला कुठल्या बरोबर आहे. पद्धतीचा चारा पाहिजे. आता खाल्ल्या भागात काय होतं, बैल नुसती मकवर असतात, तर इकडे आल्यानंतर त्यांना ही वाढ किंवा मका भेटत नाही. आता आपल्याकडे आल्यानंतर जर बैलांना बघितलं तर आपली ज्वारीचा कडबा हा तसं उत्कृष्ट खाणं, त्याच्यानंतर वली मका, त्यानंतर तुमचा मुरगास असू द्या मक्याचा, त्यानंतर कडवाळ असू द्या, या गोष्टी चांगल्या. आणि ज्वारी किती केलं तरी चांगली बैलांसाठी, ज्वारीचे वैरण बऱ्यापैकी चांगली चालते. तर आता काय आता जत्रा आली म्हणून रतीब जास्त द्यायचा किंवा बैलांना नाही, रतीब बैलांना जत्रा आली म्हणून जास्त देऊन उपयोग नाही. बैलाला जसा पचल, जसा तो खात जाईल, मनानं जेवढा खाईल तेवढा रतीब मानवतो. नमस्कार. नमस्कार, नाव सांगा. माझं नाव श्रेयस शिंदे, बरं राहणार बावधन. बरं आता हा बैल कधी घेतला आपण? हा बैल आपण मागल्या वर्षी घेतलेला. संकेत शिंदे यांचा बैल आहे, तो दत्तू शिंदेपाशी आलता. तो मग आपण खरेदी केला. त्यामध्ये श्री शिवराज झांजुर्णे होते, त्यांनी आपल्याला हा बैल दावलेला. बरं आता बैलाचं चांगल्या पद्धतीने संगोपन तुम्ही करताय. आता बैल कशाला तुम्ही आणलाय काय? हा बैल लय करून शेती कामासाठी आपण वापरतो. ऊसाची भर म्हणा, पेरणी, कंपल्सरी त्यांना वर्षभर काम चालू असतं, त्यामुळे बैलांचं संगोपन पण चांगलं राहतं. बरं आता तुम्ही कसा वेळ देता इकडं? हे काम बघून आमच्या घरची सगळे मदत करतात बैलांना. बरं आता आपल्या शेती किती आहे, काय कसं काय नियोजन असतं शेतीचं? शेती आपल्याला हे 5 एकर. बरं, ते सगळं सांभाळून बैलांवरच ते करतो आपण सगळे. ट्रॅक्टर वापरत नाही, नांगरट हे सगळं बैलांवरतीच. बरं आता बैल ह्याच्या अगोदर आपल्याकडे बरीच बैल होऊन गेली असतात. हो, त्यातला एखादा बैल सांगा की ते चांगलं नामांकित बैल म्हणलं तर आपण लोहार वस्तीवरनं 5 वर्ष झालं बैल खरेदी केलता. बर, तो बैल आपल्याकडे 4-5 वर्ष झालं दुरी वडली. बैल कामासाठी पण चांगला, उत्कृष्ट, हाडाला मजबूत होता, सगळ्या बाबतीत बैल चांगला होता. पण वय झाल्यामुळे तो आता विकला. पण म्हणजे बदलला दुसरा आता घेतला आपण बैल. हो, आता तो पलीकडचा खोंड आहे आपण घरचाच आहे का ते? हो, घरचाच. आता पाठीमागं आपण आलो होतो त्यावेळेस आपली काय एवढी चर्चा नव्हती. त्यावेळेस आपण इथलं शूटिंग काढलं होतं, त्यावेळेस थोडस दाखवलं. ह्या वेळेस योगायोगानं आपल्याला योग आलाय. तर आता तो घरचा खोंड किती महिन्याचा आहे काय? त्याला आता 2 वर्ष झाली. 2 वर्षात झोपाय वगैरे चालू केला का? हो, झुपाय चालू केला. कशा झोपताय? आता सध्या तर रेगाड्यासाठी आपण सराव तर चालू केलाय त्याचा. फक्त चालू थोडा केला गाडीला वगैरे? हा, वरती येतानाच. माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.